नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। महाराष्ट्र पुलिस टाइम्स न्यूज़ के मुख्य संपादक एवं वरिष्ठ प्लाटून होमगार्ड अधिकारी सतीश बनसोड़े के जन्मदिन एवं महाराष्ट्र पुलिस टाइम्स न्यूज़ चैनल के 5वें वर्धापन दिन बड़ी ही धूमधाम से संपन्न हुआ। सतीश बनसोड़े ने अपना जन्मदिन येऊर के अनाथाश्रम में बच्चों के संग केक काटकर मनाया तथा अपने जन्मदिन पर बच्चों को खाने की वस्तुएं भेंट की। साथ ही उन्होंने वृद्धाश्रम जाकर वृद्ध महिलाओं एवं वृद्ध पुरुषों का आशीर्वाद लिया। तत्पश्चात संध्या बेला पर अपने कार्यालय पर जन्मदिन का कार्यक्रम बड़ी ही धूमधाम से मनाया। उन्हें बधाई देने पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर, ज्येष्ठ पूर्व नगर सेवक भरत चौहान, समाज सेवक जगन सिंह समेत कई राजनेता पहुंचे तो वहीं उनके सभी होमगार्ड मुंबई पुणे से बधाई देने पहुंचे। उनके सभी मित्र परिवार ने अलग अलग भेंट वस्तुएं देकर उन्हें जन्मदिन की बधाई दी। सभी ने उनके जीवन की मंगल कामना तथा उज्जवल भविष्य का आशीर्वाद दिया। साथ ही मौके पर उन्होंने अपने कैलेंडर का प्रकाशन भी किया और साथ ही महाराष्ट्र पुलिस टाइम्स के 5वें वर्धापन दिन का कॉफी मग का उद्घाटन कर लोगों को वितरित किया। महाराष्ट्र पुलिस टाइम्सच्या वर्धापन दिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर सतीश बनसोडे यांना दीर्घायुष्य व्हावे अशा आई जगदंबेकडे प्रार्थना करतो। तर आज हे औचित्य साधून ॲक्च्युली यांचा वाढदिवस आणि त्यांचा वर्धापन दिन महाराष्ट्र पोलीस टाइम्स हे एकत्रपणे हा ॲक्च्युली योगायोग असतो आणि या निमित्ताने मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। कारण सतीश बनसोडे हा नियमितपणे सक्रिय सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेणारा, सामाजिक कामामध्ये हिरिरीने उभा राहणारा असा सतीश बनसोडे
कार्यकर्ता पहिल्यापासून आहे आणि आज त्यांनी ही धुरा घेतलेली आहे। ही धुरा पेलण्याची त्याला आई जगदंबे शक्ती देव। लाईव्हचे आमचे मुख्य संपादक सतीश बनसोडे खरंच एक सामाजिक कामामध्ये आणि सर्व लोकांना घेऊन चालणारा हा आमचा केंद्रप्रमुख भारतीय जनता पार्टीचा आज त्याचा वाढदिवस आहे। सर्व लोक त्याच्याकडे जमले आहेत आणि हा सर्व समाजाला घेऊन चालणार नाही। माझ्या खूप खूप शुभेच्छा सतीश भाऊला। पुढे जाऊन तरी भविष्यामध्ये ह्या भागामध्ये काम करावं, चांगला कारकिर्दी वाढावा, भारतीय जनता पार्टीचं नाव करावं, हीच मी त्याला ह्या शुभेच्छा देतो। सतीश बनसोडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। उदंड आयुष्य लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची कार्य जी प्रणाली आहे ती सर्वात उत्तम आहे। होमगार्ड संघटनेला त्यांनी योग्य प्रकारे वेळ देऊन आणि त्यांची कार्यकारिणी वाढवल्याबद्दल त्यांचेही आभार करतो। तसेच होमगार्ड संघटना त्यांचा एकदम महत्त्वाचा असा वाटा आहे। त्यांची कामगिरी जी होमगार्ड जवानासाठी ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील प्रसिद्ध आहे आणि वेळोवेळी होमगार्ड जवानांना ते सहकार्य करतात। सर्वप्रथम आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि मी सांगू इच्छिते की होमगार्ड संघटनेमध्ये त्यांचा एक खारीचा वाटा आहे। एक डिसिप्लिन परेड जी साप्ताहिक आमची परेड होते ती योग्य रीतीने होते आणि सहकार्य त्यांचं खूप चांगलं आहे। वेळोवेळी ते प्रत्येक होमगार्डला व्यवस्थित सहकार्य करतात। प्रत्येक व्यवस्थित त्यांचं मार्गदर्शन असतं आमच्याकडे। काही प्रॉब्लेम आले की ते आमचं सोडवलं जातं, त्यांच्या थ्रू आमचं सोडवलं जातं प्रॉब्लेम, हे मी सांगू इच्छिते विशेष करून। त्यामुळे आम्ही आज त्यांच्या बड्डेला उपस्थित आहोत तर आम्ही त्यांचा आभार मानतो। पुणे शहर पथकातला नवलराज बाळकृष्ण आहे। पुणे शहर पथक सार्जंट मेजर सतीश बनसोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या पुणे शहर पथकाकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि होमगार्ड संघटनेमध्ये सरांचा एकदम मावल्याचा वाटा आहे आणि ह्याच्यानं पुढं अजून चांगलं घडावं ही माझी इच्छा आहे। माझा वाढदिवस तर दरवर्षीच असतो आणि माझं जे चॅनल आहे NH पोलीस टाइम्स याचा 5वा वर्धापन दिवस यानिमित्त हा कार्यक्रम सत्यनारायणची पूजा असे विविध प्रकारचे कार्यक्रम आज बाळगोपाळ ज्यांना आईवडिलांचा कुठल्याही प्रकारचा आसरा नाही अशा बालगोपाळांना येऊर या ठिकाणी जाऊन मी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मी जे कार्य माझ्या मनाला हेच लागून राहतं की त्या मुलांसाठी कोण नाही तर आपण त्यांच्यामध्ये जाऊन आपला वाढदिवस साजरा करावा, त्यांचा देखील त्यामध्ये सहभाग असावा। तरी या वाढदिवसाला माझ्या खास करून माझे सहकारी पुण्यावरून आलेले आहेत श्री आहेर साहेब, मला महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या जवानांनी, माझे जे गृहरक्षक दलातील जे जवान आहेत त्यांनी विविध स्वरूपात मला या ठिकाणी मेलद्वारे, मेसेजद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे जे मला शुभेच्छा दिलेल्या आहेत मी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। आणि हे जे माझे सर्व महिला आणि पुरुष भगिनी आहेत यांच्यासाठी अजून मला बरंचसं काही खूप उत्सुकता आहे की कार्य करण्याची, परंतु काही शासकीय अडचणी, शासकीय बाबी असतात त्यामुळे पटकन निर्णय घेऊ शकत नाही। परंतु यावेळेस आम्ही जर सर्वांनी एकत्र जर आलो तर नक्कीच या ठाण्यामध्ये नव्हे तर आम्ही महाराष्ट्रात पूर्ण होमगार्ड जवानांसाठी काही ना काहीतरी बदल घडून आणू हे मी माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सर्वांना वचन देतो की काही ना काहीतरी पुढच्या वर्षापर्यंत आपण निश्चितच सर्वांसाठी कसा काय बंदोबस्त मिळेल पूर्णपणे 12ही महिने। कारण आत्ता सध्याची परिस्थिती पाहता युवकांना नोकऱ्या नाही आहेत, युवकांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही आहे। आपण या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या कृपा आशीर्वादाने, सर्वांच्या शुभेच्छा घेऊन मी वचन देतो की पुढच्या येणाऱ्या वेळेत नक्कीच होमगार्डच्यामध्ये सुधारणा होईल। शिस्तबद्ध तर आहेतच, परंतु अजून त्या पुढची देखील पावलं आहेत ते आपण पूर्णपणे करणार आहोत।